डिलिव्हरीनंतर म्हणजे बाळ झाल्यानंतर काय खाल्लं पाहिजे हे डॉक्टर सांगतात की पौष्टिक आहार खाल्लं पाहिजे. तर काय काय खाल्लं पाहिजे ते बघूया. जे आपण खाणार म्हणजे आई जे खाणार ते बाळाला आणि आईसाठी, आईच्या आरोग्यासाठी उपयोगी असतं. आता काय काय खाल्लं पाहिजे तर मग गहू, नाचणी, ओट्स, दालिया, दुग्धजन्य पदार्थ, पुन्हा फ्रूट्स खाल्ले पाहिजे. प्रोटीन्समध्ये अंडी, चिकन, पुन्हा कडधान्य खाल्ले पाहिजे. आपले फायबर्समध्ये पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे. फ्रूट्स खाल्ले पाहिजे आणि दालियासुद्धा चांगल्या असतात म्हणजे डाळ खिचडी असं. तर मग ते पचायला पण हलकं असतं, जेणेकरून आपलं पोटसुद्धा व्यवस्थित साफ होतं. हे आपल्या बाळासाठी आणि आपल्या स्वतःसाठी, आईसाठी दोघांसाठीही चांगलं असतं. आणि काय खाल्लं पाहिजे हे मी आता तुम्हाला सांगितलं. आणि काय काय न खाल्लं पाहिजे तर तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, जंक फूड, कार्बोनेट पदार्थ आणि थंड पेय हे खाल्लं नाही पाहिजे. तर मग कोल्ड्रिंक, थंड पाणी हे पण पिलं नाही पाहिजे, जेणेकरून बाळाला आणि आईला दोघांनाही त्रास होईल म्हणून. हॉस्पिटलमध्ये सुद्धा पोस्टर लावलेले असतात प्रसूतीनंतर आईचं पौष्टिक आहार, ते सुद्धा वाचलं पाहिजे.